माननीय मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, हा कायदा फक्त तुम्हीच करू शकता, दुसरं कोणी अंमलात आणू शकत नाही. फक्त एक कायदा तुम्ही अंमलात आणावा हीच हात जोडून तुम्हाला विनंती आहे. जेणेकरून जो होणारे गुन्हे, हे गुन्हे तरी थांबतील. हे काय वाटलं असेल त्या लहान लेकराच्या जीवाला, तिच्यावर एवढा अत्याचार केला या नालायकानं, नराधामानं. या नराधामाला फाशीची शिक्षा नको आहे. या नराधामाला त्या मुलीच्या आईवडिलाच्या ताब्यात द्या, भर चौकामध्ये त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करावं, हीच माझी मागणी. मी सांगतो फडणवीस साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती, कळकळीची विनंती का तुम्ही हा कायदा अंमलात आणावा, जेणेकरून हे जे होणारे गुन्हे ते थांबतील. त्या मुलाच्या आईबापाला पण शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून उद्या जे गुन्हेगार पैदा होणारे त्यांना संस्कार व्यवस्थित दिल्याच्यानंतर त्यांच्यावर परिणाम होईल. का नको बाबा, आपण आपल्या मुलांना काही गुन्हा जर केला तर त्याला शिक्षा होती, आणि त्याच्यानंतर आईबापाला पण शिक्षा होती. या अनुषंगाने, या कारणाने तरी कमीत कमी गुन्हे थांबतील, संस्कार तरी चांगले लागतील आपल्या मुलांना. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही हा कायदा अंमलात आणावा हीच तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती, जेणेकरून हे गुन्हे थांबतील. भावांनो, तुम्हाला याच्यात काही चुकीचं वाटतं का? हा कायदा अंमलात यावा का नाही यावा, फक्त हे मला सांगा तुम्ही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.